निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एनसीपी मध्येच उदासीनता आहे, तर एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेच प्रयत्न केले गेले नाहीयेत। सुनेत्रा पवारांसाठी बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता राष्ट्रवादी पक्षातच उदासीनता आहे का, तर काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा याकरता राष्ट्रवादी पक्षातून सुनेत्रा पवारांखेरीज इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न झाले नाहीयेत। या उलट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेत्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना गाठीभेटी दिल्या गेल्यात, तर सुनेत्रा पवार यांच्याशिवाय कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपर्क साधलेला नाही असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काय प्रयत्न केले याबाबत राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षातच उदासीनता आहे का असा सवाल उपस्थित होतोय। एनसीपीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेच प्रयत्न का केले गेले नाहीयेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याची माहिती आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। सुनेत्रा पवारांशिवाय आमच्याशी कोणत्या नेत्यांनी संपर्क केला नाही, केवळ सुनेत्रा पवारांनीच दोनदा फोन केला असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही। 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही। त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत। या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगानेही कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता का? भारतीय जनता पक्ष त्याच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळे सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात।